माझं सोनं जेव्हा पुढे येत होतं ना, म्हणून तुम्हाला मिरच्या लागलेलं, म्हणून तुम्ही हा काटकचरा रचलाय. ही लास्ट वॉर्निंग आहे. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाहीये सगळं नमस्कार गाईस, कसे तुम्ही? तर आज आम्ही चाललोय पनवेलला, चिंचपाड्याला, जिथे रश्मिता पोपटेने ही उपोषण घेतल्या, तिला सपोर्ट करण्यासाठी जेवढ्या गोष्टी करता येईल तेवढ्या आपण करायच्या. बाकी ते सगळं सरकारच्या हातात आहे. जर का सरकार आपली व्यवस्थित असते तर इथपर्यंत वेळ आलीच नसते. बघू आता तिथे काय सिच्युएशन आहे. आज मोर्चा आहे. आग लावून पेटून घेईन. मग मला असं आपल्या जमलेल्या प्रकल्पग्रस्तांना सांगायचं आहे की आपण या दोन्ही आमदारांच्या घरावर घेरा घातला पाहिजे. ठिय्या आंदोलन यांना जागे केल्याशिवाय सरकार जागी होणार नाही. कारण आपल्याला पुढील योजना अशीच आजकाल चष्मा घालायला पाहिजे. आहे तर आपण मोठ्या संख्येने जमायचं आहे. विमानतळ सुरू होण्याच्या हॅलो भूषण पाटील हॅलो, आवाज येतोय? 2 मिनिटं शांत राहा. रश्मिता शर्माला बोलायचं आहे अजून. तिनं आंदोलन केलंय. आता काही कोणते त्यांनी लोकशाही नियमावली सर्वांसाठी समाजाला फार मोठं योगदान दिलंय असे सगळे वक्ते आहेत. बैठका घेऊन हे आंदोलन तीव्र करायचं. रश्मिताच्या नेतृत्वाखाली, रश्मिताच्या हस्ते नारळ फोडून 5 जुलैला मुंबईला धडक देऊन राज्य आणि केंद्र सरकारचे अब्रू वेशीला टाकायचे. तुमचं तयारच सगळे लोकनेते दिवा पाटील साहेब. दिवा पाटील साहेबांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावं म्हणून आपल्या बापासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले. आज 4था दिवस. अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब सुद्धा तिने घेतलेला नाही. हे कशासाठी? तर भूमिपुत्रांच्या आगरी कोळे आणि कराड्यांच्या अस्तित्वासाठी. या ठिकाणी मी सुद्धा आलेलो आहे. बाळूशेठ कुठल्या पक्षाची म्हणून आलेलो नाही, तर पक्षाचे जोडे बाजूला काढून या ठिकाणी आपल्या समाजासाठी आलेलो आहे. आपल्या बापाचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं त्यासाठी आपण सगळेजण झटत आहोत. माझा या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या ठिकाणी सांगितलं होतं भूमिपूजनाच्या वेळेस की हे काही विमान या ठिकाणी उडणार नाही जोपर्यंत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे घोषित केलं जात नाही. मग आता डोमेस्टिक चालू झालं, आंतरराष्ट्रीय चालू होतंय. मग दिबा पाटील साहेबांच्या नावाचा तुम्हाला विसर पडला पाहिजे आहे का? या ठिकाणी अनेक लोकांनी वल्गना केल्या, आम्ही जाळून घेऊ, आम्ही अमुक करू, आम्ही
आणि तमुक करू. त्या वल्गना फक्त एअरपोर्टला काम मिळवण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी होत्या. यांचं दिबा पाटील साहेबांवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, आता सिद्ध झालेलं आहे. रश्मिता एक साधी मुलगी या ठिकाणी बसल्याच्या नंतर तुम्ही खरं तर जखमेवर मीठ तोडण्यासाठी एअरपोर्टला आंदोलन केलं. तुम्ही सत्ताधारी आहात, तुमचे दिल्ली पासून गल्लीपर्यंत सत्ता आहे, मग ते आंदोलन तुम्हाला का करावं असं वाटलं? आणि नंतर मला असं वाटतं दिवा पाटील साहेबांचं नाव लागेल का, अशी परिस्थिती कमलाबाईची आहे. या ठिकाणी शरमेची गोष्ट एवढी आहे की ज्या लोकांनी वल्गना केल्या, जाळून घेण्याच्या, राजीनामा देण्याच्या, त्या वल्गना फोल ठरलेल्या आहेत. ज्या लोकांच्या मध्ये पुळका होता ते इतर पक्ष आंदोलनाला उतरत नाही, आम्हीच आंदोलन करतोय. मग भडव्यांनो, 24 तारखेला तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता, तो गेटवर का केला? खरं पाहिजे तर राज्यात, तालुक्यात सगळीकडे सत्ता भाजपाची आहे, पण नाव लावायला वेळ का लागतोय, लाज का वाटतोय? खरं सांगा भाजपवाल्यांनो, खरं सांगा आमदारांनो, नाव दिवा पाटील साहेबांचा देणार की नाही? नाहीतर तुम्हाला देखील ही जनता फोडल्याशिवाय राहणार नाही. मी बाळा पाटील साहेबांना विनंती करतो का आपण मनोगत व्यक्त करा. आज आपली भगिनी रश्मिता पोपेटा गेले 4 दिवस या ठिकाणी माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे. पण या ठिकाणी कोटगं सरकार आपली दखल घ्यायला तयार नाही. माझी आपणा सर्वांना आणि रश्मिताला विनंती आहे की जे काही करायचं ते पूर्ण तयारीनं करूया आणि त्यासाठी एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. आज या ठिकाणी रश्मिताला आपण विनंती करू की तात्पुरतं तुझं उपोषण तू स्थगित कर, कारण मुख्यमंत्र्यांपासून साऱ्यांनी आश्वासनं दिली, दखल कुणी घेत नाही आहे. आपल्याला आपल्या भगिनीच्या तब्येतीचा विचार करत 2 पावलं मागं जावं लागणार आहे. पण आपण साऱ्यांनी निर्धार करून उद्यापासून पनवेल उरण तालुक्यामध्ये गाव बैठकांचं आयोजन करूया. या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज संध्याकाळी 6 वाजता आपण एकत्र बैठक ठेवूया. त्या बैठकीमध्ये दौऱ्याचा कार्यक्रम ठरवू. पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्यामध्ये गावागावामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना विनंती करू आणि 6 तारखेला महाराष्ट्राच्या विधानमंडळावर आपण जाऊया. अशा पद्धतीचा निर्णय आपण सारेजण घेऊन या. किमान 15,000 लोक घेऊन या आपल्या भगिनीच्या हस्ते या आंदोलनाचा श्रीफळ वाढवून आपण मुंबईच्या दिशेनं कूच करूया. आपण पोलीस विभागाकडे परवानगी मागूया. परवानगी दिली तर ठीक, नाही दिली तरी आपलं आंदोलन आपल्याला करायचंच आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो, आपल्या भगिनीच्या जीविताची शासनाला घेणं देणं नाही आहे. आताच्या मीटिंगचं ठिकाण फक्त आपण सारेजण ठरवूया आणि उद्या सकाळपासून पनवेल ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं 6 तारखेला जो मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये ये तो सिर्फ अंग्रेज ये भागे और लड़ाइए, ये तो सिर्फ अंग्रेज ही है, ये तो सिर्फ अंग्रेज ही है. त्यांच्या वतीनं त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो.
प्लीज रस्ता सोडा, मला तिला जरा पुढची व्यवस्था बघायची आहे. माझी विनंती आहे, उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत आंदोलन स्थगित. लोकनेते दिबा पाटील साहेब नई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी या आगरी कोणी कराडी समाजांनी अहोरात्र वारंवार अनेक मोर्चे काढले, परंतु केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन काही आजपर्यंत नाव दिलेला नाही. त्यामुळे आज अमरण उपोषण मध्ये मॅडमने आमच्या दिलेला उपोषण केलेलं आहे. या उपोषणाआधी आमच्या ठाणा, रायगड, पालघर, मुंबई बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करीत आहोत, जेणेकरून या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागण्यासाठी जेव्हा जेव्हा मोर्चा आंदोलन काढतील त्यावेळेला सर्व आमचा समाज एक संघ राहून ही केंद्र शासनाला आम्ही हुलकावणी देतो. जर आमच्या दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव दिलं नाही तर याच्या पुढचं आंदोलन आगळे वेगळे असतील. या विमानतळामध्ये जर नाव दिला नाही तर कायमस्वरूपी विमानतळ बंद करू, ही आमच्या भूमिपुत्रांची एक ठाम भूमिका आहे. पुढची तारीख जरी डिस्कस झाली ना, त्याला ही जी पुढची तारीख डिस्कस झाली ना, काहीतरी अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा, रायगड, पालघर, दिबा पाटील म्हणजे बाबा दिबा बाबा याने आमचे 27 गावं असतील, इथले 27 गावं असतील, सिडकोचा प्रश्न असेल, ते सर्व सोडवून आज दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागावं म्हणून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा, रायगड, पालघर इथे आलेलो आहोत. आणि जी भगिनी आमची बहीण उपोषणाला बसलेली आहे तिच्या पाठी ठाम उभे राहू आणि जोपर्यंत दिबा पाटलांना नाव विमानतळ लागत नाही तो सर्व आंदोलन करू. आम्ही कुठल्याही पक्षाचे असू दे, पण आमच्या बाबासाहेब दिबा पाटलासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, त्याची आम्ही तुला गावी देतो. पाठपुरावा असेल आणि गाव आंदोलनाची बैठक असेल. आता ज्या कमिटीने आपला पुढची तारीख ठरवली आहे त्या ठरावामध्ये जे तारीख डिक्लेअर होईल 6 जुलै वाटते तारीख डिक्लेअर केली. आम्ही जरा लेट होतो. 6 जुलैला आम्ही गावोगावमध्ये बैठका घेऊ आणि प्रत्येक समाजाला संबंध सांगू का आपल्या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे. यासाठी संपूर्ण आपला हा समाज आहे. ठाणा, रायगड, पालघर, मुंबई जेवढी जनता असेल ती याच्या पुढे आपण रस्त्यावर उतरू आणि मोठ्या संख्येने रस्ता जाम करू आणि कुठेतरी केंद्र शासनाला आपण दाखवून देऊ का इथला समाज ज्याने देशाचा विकास होण्यासाठी त्या देशाची जमिनी दिली, त्यांनी घरं दिली, तरी सुद्धा त्यांचा पुढचा विचार करीत नसेल तर याच्या पुढचा जो आंदोलन असेल तो आंदोलन आगला वेगळ्या स्वरूपाचा असेल तेव्हा केंद्र शासनाला माहित पडेल. आज तरी सर्व पक्षाची ते आता भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहेत, मी काँग्रेसचे असेल, सर्व पक्षाच्या चपला बाजूला ठेवू, पण आपल्या समाजासाठी एकत्र होण्याची प्रत्येक गावागाव जाऊन मिटिंग घेऊन आम्ही जनता रस्त्यावर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर गाईज फायनली आम्ही मोर्चाला जाऊन आलो आणि खूप वाईट परिस्थिती अशी आहे की रश्मिताची तब्येत जरा खराब आहे. मला समजत नाही की ही वेळ आपल्यावर आलीच का पाहिजे. आपले जे नेता लोक आहेत, जे पदाधिकारी आहेत, म्हणजे जसं बोललात की दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच पक्षाचे सरकार आहे, मग तरी पण आपल्याला विरोध कोण करतोय, का करतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला पण बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या होत्या की काही वेळेस माझी पोरं जे आपल्या रस्त्यावर कुठल्या गाड्या वगैरे लावायच्या असतात, काही फास्ट फूड वगैरे, तर आपल्या पोरांना आपल्या आयुक्ताकडनं किंवा आपल्या कुठल्याही व्यक्तीकडनं आपल्याला पहिले विरोध असतो. बट बाहेरच्या लोकांना तुम्ही स्टेशनपासून जाल, कुठेही जाल ना, तर सगळी बाहेरची पोरं, बाहेरची माणसं आहेत जी हातगाडीवरती धंदा करतात. मग बोलतो मराठी माणूस धंदा करत नाही. अरे मराठी माणसाला तुम्ही जगून देता का, बसून देता का, त्यांना राईट्स का नाही आहेत पहिले, तशाच गोष्टी आहेत. जर का आमचा अधिकार पहिला तर आम्हाला का नाहीये, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मी त्या आज बघितल्या आहेत आणि त्या चालूच राहणार आहेत. मला समजत नाही ह्याच्यातनं कसं निघायचं. एक तर पहिली गोष्ट आपल्या समाजाची एकी पाहिजे, ती अजिबात नाहीये.
एक झाला एक वेगळा बोलतो, एक ते वेगळा बोलतो. का आपल्याकडनं आपण सपोर्ट करू आणि करणंच आहे, कारण की आपल्या समाजासाठी आपल्याला करणंच आहे आणि काही करून करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्यावेळेस सोन्याचा आणि माझा कुठलाही व्हिडिओ होतो किंवा काही लोक आहेत, आता एक दादाने आज मोर्चे झाल्यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यावरती काही कमेंट, ते फेक ID वरची कमेंट आहे ना, खरंच सांगतो, लास्ट वॉर्निंग देतो की धरून शोधून पकडून मारीन ना मी, जिथे भेटेल तिथे मारेन. आणि माझी लास्ट वॉर्निंग आहे, कारण की सोन्याचा विषय जी तुम्ही घाण घातली ना ती घालून झालेत. आणि कोणी घातले हे तुम्हाला वाटत असेल की मला नाही माहिती, मला माहिती आहे. फक्त ऐकणारा आमचा माणूस होता ना, म्हणून आम्ही लांब झालो, नाही तर आम्ही या गोष्टीला फेस पण केली असते. आणि सोन्यावर माझा किती जीव आहे काय हे सांगायची गरज नाही. माझ्या दम बी आहे, मी माझी स्वतःची 4 बी घेतले आणि त्यांच्यावर बी तेवढाच जीव लावला. हे दम लागतो. फेक ID बनवून काय ना, तुम्हाला तुमचा बैल पुढं करायचा ना तो करा. माझा सोन्या जेव्हा पुढे येत होता ना, म्हणून तुम्हाला मिरच्या लागलेलं, म्हणून तुम्ही हा काटकचरा रचलाय. ही लास्ट वॉर्निंग आहे. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाहीये, सगळं माहिती होतं, फक्त आमच्याच माणसाने माघार घेतली ना म्हणून आम्ही गप बसलो. आणि एक लास्ट वॉर्निंग आहे, कसं पण मी तो ID सर्च करून मी माणूस सर्च करीन ना, आणि त्यावेळेस तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. लास्ट वॉर्निंग आहे. माझा सोन्याचा विषय कुठे घ्यायचा ना, तुमची लायकी सुद्धा नाही आहे. त्याच्यावर किती जीव आहे काय नाही तो मला माहिती, मला कोणाला सांगायची गरज नाही आहे, ते सोन्याला माहिती. आणि तुम्ही आमच्या दोघांमध्ये येऊच नका. खूप घाण घातलेले आमचे शाप तर तुम्हाला असे पण माझे तर लागणारच आहे, ते मुक्या जनावरांचे बी तुम्हाला लागणार आहेत. आणि असे घाण लागणार आहेत ना, तुम्ही विचार बी नाही करू शकत. कळलं? एखाद्याचा तळतळाट लागतो ना, एखादा जीव तोडल्यावर तो काय लागतो ना हे तुम्हाला कळेलच. तुम्हाला काय वाटला तुमचा पण बैल आहे, पण मी नंद्याला तुमच्या कधीच कुठल्याच नंदीला मी शिवी शाप देत नाही. पण तुम्ही ते फेक ID वर घाण करतात ना, बंद करा. ज्या दिवशी भेटाल ना त्याच अड्ड्यात असा मारेन ना सगळ्यांच्या समोर, विचार नाही करणार कोण आहे काय. लास्ट वॉर्निंग आहे. माझ्या ID वर येऊ बी नका आणि गू खाऊ बी नका आमचा.